या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये एक विषय मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. माझ्या अहिल्यानगर शहरामध्ये धीरज देशमुख या तरुणाची मारहाण झाल्यानंतर त्याचं निधन झालं, त्याची हत्या झाली आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी आधी 8 आणि आत्ताच काही वेळापूर्वी आणखी 3 आरोपींना अटक केल्याची माहिती दिली आहे. असे एकूण 11 आरोपी त्या ठिकाणी अटकेमध्ये आहेत. मात्र या सगळ्या हत्येच्या प्रकरणानंतर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, त्यांचे मेव्हणे आमदार अक्षय कर्डिले, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि तथाकथित जो काही स्वतःला महाराज बनवतो तो संग्राम भंडारे यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य सातत्याने त्या ठिकाणी केलेली आहेत. आज आम्ही मुंबईत मुख्यमंत्र्यांना काही मागण्या केल्यात. त्यांना एक पत्र त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. त्याच्याबद्दल देखील मी आता या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे देखील आम्ही काही मागणी केल्यात, ते आपल्याला आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. या सगळ्या घटनाक्रमानंतर जेव्हा 7 ऑगस्टला धीरजवरती हल्ला झाला आणि 9 तारखेला त्याचं दुर्दैवाने निधन झालं, घाटीला संभाजीनगरला पोस्टमार्टम होऊन ज्याला त्याचा मृतदेह अहिल्यानगर शहरामध्ये अंत्यविधीसाठी आणला गेला, त्यावेळेला अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच्या चौकाच्या ठिकाणी एक आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं गेलं होतं, बोलावलं गेलं होतं. त्या आंदोलनाच्या वेळी भाषण करताना त्या ठिकाणी संग्राम जगताप, पडळकर, भंडारे, कर्डिले यांनी जी वक्तव्य केली ती वक्तव्य त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाची आहेत. त्या ठिकाणी संग्राम जगतापांनी सांगितलं होतं की जे आरोपी आहेत त्यामध्ये अटक केलेले आहे, हे आरोपी यांचा समर्थन जे आहे ते फिलिस्तीनला आहे. दुसरीकडे त्या ठिकाणी संग्राम भंडारेने सांगितलं की या आरोपींना त्या ठिकाणी रसद पुरवली जाते आणि त्यांचं कनेक्शन हे पाकिस्तान आणि फिलिस्तीन बरोबर आहे. मला वाटतं की जर त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर त्या ठिकाणी पाकिस्तान आणि फिलिस्तीन मधनं काही दहशतवाद्यांचा संपर्क अगदी त्या ठिकाणी बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्रापर्यंत अगदी अहिल्यानगरपर्यंत पोहोचत असेल तर हा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गंभीर प्रश्न आहे. अहिल्यानगरमध्ये या देशातल्या लष्कराचा मोठा बेस त्या ठिकाणी आहे. यापूर्वी सुद्धा जगतापांनी वक्तव्य केलं होतं की नगरमध्ये मिनी पाकिस्तान आहे. मला असं म्हणायचं आहे की जर त्यांच्याकडे या बाबतीमधली कोणतीही ठोस माहिती आणि पुरावे पाकिस्तान फिलिस्तीन कनेक्शनचे असतील तर आम्ही राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे मागणी केलेली आहे की आपण जगताप, भंडारे, पडळकर, कर्डिले या सगळ्यांना बोलवा, त्यांचे जबाब त्या ठिकाणी नोंदवा, साक्षी नोंदवा, ऍफिडेव्हिट वरती सगळं घ्या आणि या तपासाचा त्याला भाग करा. कारण की या सगळ्या गोष्टी घडत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अगदी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवाभाऊ यांना कशीच काही कल्पना नाही. हे सरकार काय झोपलंय का? अगदी पाकिस्तान अहिल्यानगरपर्यंत पोहोचते. बरं, या देशामध्ये रॉ सारखी त्या ठिकाणी इंटेलिजन्स एजन्सी असताना, NIA त्या ठिकाणी असताना त्यांना माहिती मिळत नाही, पण सत्तेतल्या या 3 आमदारांना माहिती मिळते. हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करत असताना या सगळ्या आमदारांचे जबाब त्या ठिकाणी भंडाऱ्यासह घेतले पाहिजेत आणि त्याचा तपास करून जर असं काही कनेक्शन असेल तर NIA कडे पुढच्या तपासासाठी, कारण की हा दहशतवादाशी निगडीत प्रश्न होऊ शकतो, त्याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी पडळकरांनी एक आरोप त्याविषयी असा केला की अहिल्यानगरमध्ये हिंदूंची घरं जी आहेत ती बळजबरीनं जबरदस्ती करून बळकावली जात आहेत. हा देश भारतीय संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं त्याप्रमाणे चालतो. जर अशा काही गोष्टी घडत असतील तर ही सुद्धा गंभीर बाब आहे. पडळकरांनी अशी जाहीर सांगितलं ना की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे, संग्राम जगताप, कर्डिले वगैरे आम्ही जाऊ
आणि या प्रकरणासंदर्भामध्ये जी घरं बळकवण्याची गोष्ट आहे, आम्ही एसआयटी स्थापन करण्याची मागणी करू. आज 8 दिवस उलटले तरी सुद्धा कोणतीही मागणी केल्याची माहिती समोर आलेली नाही. संग्राम जगताप हे मुंबईत येऊन गेले, इथेच त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, पण त्या बाबतीतली कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु आम्ही शिवसेनेकडनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आज मागणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये तुम्ही एसआयटीची स्थापना करा आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या काही घटना घडल्या असतील तर त्या बाबतीमध्ये कारवाई करा. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे. जर हिंदूंच्याच राज्यामध्ये ते जे सांगतात हिंदुत्वाचा ढोल त्या ठिकाणी बडतात सातत्याने, जर अहिल्यानगरचे आणि महाराष्ट्रातले हिंदूच असुरक्षित असतील तर मला वाटतं की हे सरकार शंड आहे. त्यांना हिंदुत्वाच्या नावानं त्या ठिकाणी इथून पुढे बोलण्याचा काहीही नैतिक अधिकार त्या ठिकाणी राहिलेला नाहीये. त्यामुळे एसआयटी कडनं चौकशी होऊन या बाबतीतलं जे काही स्पष्टीकरण आहे ते झालं पाहिजे. या प्रकरणामध्ये सातत्यानं संग्राम जगतापांचा आरोप आहे की मास्टर माइंड जो या घटनेचा त्याला अद्याप अटक होत नाहीये आणि पोलिसांच्या तपासाबद्दल सुद्धा ते समाधानी नाहीयेत. अहिल्यानगरचे ऍडिशनल एसपी डीवायएसपी यांच्या बडतर्फीची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. जर अशा प्रकारे त्या ठिकाणी ते वक्तव्य करत असतील तर त्यांनी ते विसरू नये की ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, बरं का. आणि त्यांचे आरोप जर पाहिले तर त्यातून हे स्पष्ट दिसतं की त्यांच्या आरोपांचा रोख हा जे राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्या देवेंद्र फडणवीसजी यांच्या गृह विभागाकडे त्यांचा सगळा रोख आहे. त्यांचा आरोप हा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवरती त्या ठिकाणी आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही सत्तेत असून देखील मुंबईमध्ये प्रेस सरकारचं लक्ष वेधण्याचं काम त्या ठिकाणी करत असाल तर मला वाटतं की जगतापांनी अशा सरकारचा भाग त्या ठिकाणी राहू नये. त्यांनी सरकारमधनं बाहेर पडण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. जगताप ज्या मास्टर माइंड बद्दल बोलतायत, मला त्या ठिकाणी सांगायचंय पोलीस प्रशासनाला, तशी मागणी सुद्धा आम्ही केली आज डीजीपींकडे की जगतापला ज्या अर्थी वारंवार ते म्हणतायत मास्टर माइंड, याचा अर्थ जगताप आणि बाकी आरोप करणारे जे काही तिथे त्यांचे सत्ताधारी आहेत त्यांना मास्टर माइंडचं नाव माहिती आहे. जर त्यांना ते नाव माहिती आहे, त्यांच्याकडे काही ठोस पुरावे आहेत तर त्यांचा जबाब या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं नोंदवला पाहिजे आणि त्या दिशेनं तपास करून त्या मास्टर माइंडला अटक केली पाहिजे. परंतु दुसरीकडे आम्ही हेही पाहतोय की संग्राम जगताप हे प्रचंड घाबरलेले दिसत आहेत. त्यांचं घाबरणं जे आहे ते अनेक शंका त्या ठिकाणी उपस्थित करतं. अहिल्यानगरचे पोलीस ज्या पद्धतीनं या हत्याकांडाचा तपास करत आहेत, त्या तपासामध्ये ज्या पद्धतीनं ते खोलात जात आहेत, त्या ठिकाणी जर पोलिसांनी याच्या सगळ्या बॅकवर्ड लिंक त्या ठिकाणी रेकॉर्डवरती आणल्या तर आम्हाला त्या ठिकाणी शंका आहे की संग्राम जगताप यांच्यापर्यंत या तपासाचे धागे दोरे पोहोचू शकतात. त्यामुळे उद्या जर या प्रकरणामध्ये या हत्याकांडाच्या मागे जर संग्राम जगताप यांचं काही कनेक्शन आहे असं जर समोर आलं तर त्यात आश्चर्य वाटू नये. त्यामुळेच त्यांची सतत उठाठेव सुरू आहे. ते डे 1 पासून त्या ठिकाणी सातत्यानं पोलीस प्रशासनावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत. आम्ही मागणी करतो राज्य सरकारकडे आणि पोलीस प्रशासनाकडे की संग्राम जगतापची नार्को टेस्ट त्या ठिकाणी या प्रकरणाच्या अनुषंगाने झाली पाहिजे. अहिल्यानगरमध्ये एमआयएम जो आहे पक्ष हा राष्ट्रवादीचा बी टीम म्हणून त्या ठिकाणी काम करतो. आता काही दिवसांपूर्वी जी काही विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्र्यांचे उमेदवार त्या ठिकाणी उभे असताना सुद्धा संग्राम जगताप यानं त्याच्या अत्यंत घरातल्या जवळच्या नातेवाईकाला राष्ट्रवादीच्या वतीनं बंडखोरी करायला लावली आणि त्या बंडखोर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा सूचक हा अहिल्यानगरच्या महानगरपालिकेतला एमआयएमचा नगरसेवक त्या ठिकाणी होता. त्यामुळे एमआयएमचं आणि राष्ट्रवादीचं जे कनेक्शन आहे अहिल्यानगर मधलं ते यापूर्वीच महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. या हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये एमआयएमचा एक नगरसेवक आणि आरोपी यांचा काही संबंध आहे का याचा सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचबरोबर या एमआयएमचा नगरसेवक आमदार संग्राम जगतापचे पीए
आणि जगतापचे जवळचे काही असणारे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते जे आहेत यांच्यामध्ये काही संभाषण हत्या होण्याच्या आधी आणि नंतर त्या ठिकाणी झालं आहे का, या बाबतीमध्ये सुद्धा सीडीआर, एसडीआर, टॉवर लोकेशन, का इंटरनेट कॉलिंग आहे का, या सगळ्याचा तपास पोलिसांनी करावा अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणखी एक आरोप सातत्याने जगतापांकडनं होतोय की धीरजच्या कपाळावरती भगवा टिळा होता म्हणून त्याचा त्या ठिकाणी मर्डर केला गेला. मला असं वाटतं की जर त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचं तथाकथित सरकार जर या राज्यामध्ये मागच्या 3 टर्म पासून राज्य करतंय, असं असताना सुद्धा जर कुणी टिळा लावला भगव्या रंगाचा म्हणून त्या ठिकाणी जर हत्या होत असेल तर हे या सरकारचं अपयश आहे. त्यामुळे अजूनही अलीनगर मध्ये त्या ठिकाणी काही प्रमाणात तणावाची स्थिती ग्राउंडवरती आहे. त्या अनुषंगानं आम्ही आज डीजीपींकडे मागणी केली आहे की आपण अलीनगर पोलिसांना सूचना करावी की आतापर्यंत जो काही तपास झाला त्या तपासातून अशा प्रकारचं काही भगवा टिळा लावला म्हणून हे हत्याकांड झालं का, अशी काही माहिती जर तपासातल्या पुराव्यांसह समोर आली असेल तर त्या बाबतीतलं स्पष्टीकरण जे एक पब्लिक स्टेटमेंट जे प्रेसच्या माध्यमातून त्यांनी ते त्या ठिकाणी करावं. मला वाटतं की मी काही महत्वाच्या मुद्द्यांवरती बोललोय. आता आपले काही प्रश्न असतील तर त्यांना मी या ठिकाणी निश्चित उत्तर देईल.